अनेकदा आपल्या चर्चांमध्ये असं होतं ना, की मूळ मुद्दा कुठेतरी हरवून जातो आणि फक्त वाद उरतो. असं का होतं? याचं एक मोठं कारण म्हणजे आपण अनेकदा वास्तव आणि प्रतीक यांची गल्लत करतो. तर आज आपण एक अशी सोपी फ्रेमवर्क, एक चौकट समजून घेणार आहोत, ज्यामुळे अशा गुंतागुंतीच्या चर्चासुद्धा अगदी स्पष्ट आणि प्रोडक्टिव्ह होऊ शकतात. चला तर मग सुरू करूया. तर आपण हे 5 सोप्या स्टेप्समध्ये समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी पाया कसा मजबूत करायचा, म्हणजे वास्तव आणि प्रतीक वेगवेगळं कसं ठेवायचं ते बघू. मग कोणाची काय भूमिका होती हे कसं स्पष्ट करायचं, शब्दांचा अचूक वापर, संवादासाठी काही नियम आणि शेवटी ह्या सगळ्याचा गाभा काय आहे ते आपण पाहू. चला तर मग आपल्या फ्रेमवर्कच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या तत्वाकडे येऊया. आधी वास्तव, मग प्रतीक. हाच आपल्या स्पष्ट संवादाचा खरा पाया आहे. पण थांबा, इतिहास आणि मिथक किंवा प्रतीक यात फरक करणं इतकं गरजेचं का आहे? याने आपल्या बोलण्यात, आपल्या चर्चांमध्ये नेमका काय फरक पडणार आहे? चला हेच समजून घेऊया. याचं उत्तर अगदी सोपं आहे. चर्चेची सुरुवात नेहमी तथ्यांवरून करायची. म्हणजे कोणी काय केलं, कधी केलं आणि त्याचे परिणाम काय झाले, अशा गोष्टी ज्या आपण तपासू शकतो. काल्पनिक गोष्टी किंवा प्रतीकांऐवजी खऱ्या माणसांनी केलेल्या खऱ्या कामावर आणि त्याच्या परिणामांवर आपलं लक्ष असायला हवं. आता हे उदाहरण बघा. यातून सगळं अगदी स्पष्ट होईल. एका बाजूला आहे ऐतिहासिक वास्तव. सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले, ज्यांनी खरोखर काम केलं, शाळा उघडल्या आणि सर्वांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले. त्यांच्या कामाचे पुरावे आहेत, नोंदी आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आहे एक प्रतीक, सरस्वती, जी ज्ञानाशी देवता मानली जाते. एक कल्पना, एक प्रेरणा. पण प्रत्यक्ष शाळा त्यांनी उघडल्या नाहीत, बरोबर? प्रॉब्लेम तेव्हाच होतो जेव्हा आपण या दोन्हींना एकत्र मिसळून टाकतो. आणि म्हणूनच आधी वास्तव मग प्रतीक हा नियम इतका महत्त्वाचा आहे. बरं, एकदा का आपण वास्तव आणि प्रतीक वेगळं करायला शिकलो की मग पुढची स्टेप येते. ती म्हणजे त्या वास्तवामध्ये नक्की कोणी काय भूमिका बजावली हे स्पष्टपणे ओळखणं. इथे आपल्याला फक्त एवढंच बघायचं आहे की कोणी संधी निर्माण करण्याचं काम केलं आणि कोणी त्या बदलाला विरोध केला. आणि हे ठरवताना भावना नाही तर त्यांनी केलेल्या कृती महत्त्वाच्या आहेत. असं केल्याने चर्चेतला उगाच होणारा गोंधळ टाळता येतो. आणि ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप खूप गरजेचं आहे. ज्या क्षणी आपण या भूमिकांमध्ये गडबड करतो ना, किंवा त्या अस्पष्ट ठेवतो, तेव्हाच चर्चेत गोंधळ आणि विनाकारण भांडणं सुरू होतात. त्यामुळे स्पष्टता, क्लॅरिटी ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आता वळूया तिसऱ्या तत्वाकडे, आणि हे खरंच खूप महत्त्वाचं आहे: शब्दांची ताकद. आपण कोणते शब्द वापरतो यावरच आपल्या चर्चेची पुढची दिशा ठरते. एक चुकीचा शब्द संपूर्ण चर्चेला भलतीकडेच घेऊन जाऊ शकतो. हा भाषेतला एक छोटासा बदल वाटेल, पण याचा परिणाम खूप मोठा आहे. सगळेच लोक असे होते असं म्हणण्याऐवजी त्यातले काही घटक असं करत होते असं म्हटलं की बघा किती फरक पडतो. आपण उगाच सगळ्या गटाला जबाबदार धरणं टाळतो आणि आपली चर्चा जास्त फॅक्ट्सवर आधारित राहते. चला आता या फ्रेमवर्कच्या प्रॅक्टिकल भागाकडे येऊया. हा भाग आपल्याला संवाद साधण्यासाठी काही असे स्पष्ट नियम देतो जे आपण लगेचच्या लगेच वापरायला सुरुवात करू शकतो. हे 3 नियम अगदी सोपे पण खूप पॉवरफुल आहेत. हे नियम जर पाळले तर कुठलाही संवाद अधिक सकारात्मक होऊ शकतो. चला प्रत्येक नियम जरा जवळून पाहूया. हे जे पहिले आणि तिसरे नियम आहेत ना, ते आपली मानसिक ऊर्जा वाचवण्यासाठी आहेत. म्हणजे बघा, तिथेच बोला जिथे आपल्या बोलण्याने काहीतरी फरक पडणार आहे. आणि हे लक्षातच ठेवा की प्रत्येकाला आपलं म्हणणं पटवून देण्याची जबाबदारी आपली नाहीये. आपलं काम आहे आपलं मत स्पष्टपणे मांडणं आणि समोरच्याचं म्हणणं समजून घेणं, बस. आणि हे आहे या सगळ्या नियमांचं सार, त्याचं हृदय. हे एक साधंसं समीकरण आहे, पण खूप शक्तिशाली आहे. प्रेम म्हणजे फक्त एक भावना नाही, तर ते स्पष्टता आणि आदर यांचं मिश्रण आहे. तर मग स्पष्टता अधिक आदर म्हणजे नक्की काय? अगदी सोपं आहे. 3 गोष्टी. 1. कुणाचाही अपमान नाही. 2. जे खरं आहे, जे सत्य आहे ते बोलायला अजिबात मागेपुढे बघायचं नाही. आणि 3. विनाकारण वाद टाळायचे. हाच तो मार्ग आहे ज्यामुळे आपण इतरांशी नीट संवाद साधू शकतो. तर आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. हे शेवटचं तत्व म्हणजे या संपूर्ण फ्रेमवर्कचं सार आहे, जे आपल्याला एक फायनल टेकअवे देईल. आणि या सगळ्या चर्चेचा गाभा, या संपूर्ण फ्रेमवर्कचं सार फक्त या एका वाक्यात आहे: वास्तव स्पष्ट ठेवा, प्रतीक वेगळे ठेवा, तुमची मतं शांतपणे मांडा आणि तुमची ऊर्जा वाचवा. फक्त हे एक वाक्य जरी आपण लक्षात ठेवलं ना, तरी आपल्या कितीतरी चर्चा चांगल्या होतील. आणि जाता जाता एक प्रश्न, थोडा विचार करा.
आपल्या आयुष्यात अशी कोणती चर्चा आहे जिथे ही फ्रेमवर्क वापरली तर काहीतरी सकारात्मक बदल घडू शकतो, मग ती ऑफिसमधली असो किंवा घरातली. यावर नक्कीच विचार व्हायला हवा.